लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे आणि असं असतानाच एनडीए आणि इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेला वेग मिळण्याची शक्यता आहे। पण त्यातच आता महाविकास आघाडीने भाजपच्या मित्रपक्षांना लक्ष्य केलंय। त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी भविष्यवाणी मवियाचे नेते करू लागलेले आहेत। हे सगळे कमळाबाईचे गुलाम आहेत। ते कमळाबाईच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे। फक्त शिंदे गटातलेच नाही तर अजितदादा मित्रमंडळाचे पण जे काही नेते आहेत त्यांना सुद्धा भाजपवरच लढावं लागणार आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वर्तवलेली ही भविष्यवाणी। महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने आधी ठाकरेंची शिवसेना आणि नंतर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली। एकनाथ शिंदेंपाठोपाठ अजित पवारांनीही भाजपचा हात धरत महायुतीत सहभाग घेतला। पण आता महायुतीत गेलेल्या या दोन्ही गटाच्या नेत्यांची कोंडी करण्याची खेळी महाविकास आघाडीने केल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या गटाला भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल असा दावा मवियाने केलाय। हे सगळे कमळाबाईचे गुलाम आहेत। ते कमळाबाईच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे। कारण जरी त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिला असलं तरी ह्यापैकी कोणत्याही उमेदवाराला शिंदे गटाच्या आपलं डिपॉझिट वाचवता येणार नाही। फक्त शिंदे गटातलेच नाही तर अजितदादा मित्रमंडळाचे पण जे काही नेते आहेत त्यांना सुद्धा भाजपवरच लढावं लागणार आहे। हे तुम्ही नोट करून घ्या। ते सीट जास्त मागतील आणि एक लेवल असं येईल भाजप त्यांना म्हणेल एवढ्यावर लढा, नाही तर बाकीच्या गोष्टी आमच्याकडे आहेत, आम्ही तुम्हाला बघून घेऊ। त्यांना काहीही पर्याय राहणार नाही। भाजप जे बोलेल ते त्यांना ऐकावंच लागेल। महाविकास आघाडीच्या या भाकितानंतर महायुतीही आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी राऊत आणि रोहित पवारांच्या भविष्यवाणीचा खरपूस समाचार घेतला। संजय राऊतांनी एक मान्य केलं की धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आहे। अशा भिका मागून जागा आणि उमेदवार घेण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आपापसात विचार करून चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेतील। त्याच्याकरता संजय राऊतांनी आपलं नाक इकडे खुपसण्याची आवश्यकता नाहीये। त्यांना किती जागा मिळतील हे जरा बघा। हिंदुत्वाचे विचार, मराठी माणसाचे विचार हे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत। हिंदुत्वाची युती हे गेले 25 वर्षापूर्वीपासूनची जी आहे तीच शिवसेना भाजपची युती आम्ही घेऊन चाललेलो आहोत। त्यामुळे हिंदुस्थानच्या कायद्याप्रमाणे, निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे आमच्याकडे शिवसेना मूळ पक्ष आहे आणि धनुष्यबाण आहे। एकंदरीतच येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत भाजपने आधी मिशन 45 जाहीर केलं होतं, पण 5 राज्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय। त्यामुळे आत्मविश्वासानं ओतप्रोत झालेला भाजप आता मित्र पक्षांना किती जागा देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याआधीच विरोधकांनी भाजपच्या मित्र पक्षांवर निशाणा साधल्यानं राजकारण तापल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।